आज 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असून संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि मराठी माणसांच्या दृष्टीनं आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तमाम मराठी सुपुत्रांची मान आनंदानं ताठवावी, छाती अभिमानानं भरून यावी असा आजचा दिवस आहे। महाराष्ट्र शासनानं कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं काही वर्षापूर्वी ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्रभर आजच्या दिनी अतिशय जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। 27 फेब्रुवारी 1912 रोजी जन्मलेल्या विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला, मराठी साहित्याला महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। मराठी साहित्यामधलं त्यांचं स्थान काय आहे असा जर प्रश्न कोणी उपस्थित केला तर मराठी साहित्यामधलं त्यांचं स्थान हिमालयाएवढं आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती होणार नाही। कुसुमाग्रजांच्याच नावानं हा दिवस साजरा का करावा यालाही काही कारण आहे। मराठी साहित्यामध्ये, मराठी भाषेमध्ये असे लिखाण करणारे कोणी नाहीत का? कारण मराठी साहित्याचा, मराठी भाषेचा इतिहास हा सहस्रावधी कालावधीचा आहे। हजारो वर्षांचा इतिहास मराठी भाषेला आहे आणि या हजारो वर्षाच्या काळामध्ये एवढी मोठी कामगिरी कोणी केलेली नाही का असा जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर तो अनाठायी ठरणार नाही। परंतु ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला संस्कृतच्या बंधनातून मुक्त करून प्राकृतच्या माध्यमातून मराठीला, अमृतालाही जिंकण्याचं सामर्थ्य प्राप्त करून दिलं। ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, ज्याला साहित्य सोन्याच्या खाणी असं म्हटलं जातं, तो ग्रंथ निर्माण केला। त्यानंतर संत साहित्यामध्ये तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्यासारखे महान संत यांनी मराठी साहित्याची प्रचंड सेवा केली। संत नामदेवानी तर मराठीचा झेंडा पंजाबमध्ये नेऊन फडकवला। तथापि हा झाला प्राचीन काळातला इतिहास, प्राचीन काळातली कामगिरी। अलीकडं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये, अर्वाचीन काळामध्ये, आधुनिक काळामध्ये जर मराठी साहित्याचं मूल्यमापन करायला गेलं, मराठी साहित्यातली कामगिरी बघायला गेली तरीही तिथं काही कमी साहित्यिक नाहीयेत। परंतु तुलनेनं ज्यांनी मराठी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला, मराठी साहित्याला ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त करून दिलं, असे वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचंच नाव अग्रभागी घ्यावं लागेल। सुमारे 15 कविता संग्रह लिहून त्यांनी मराठी कविता, मराठी साहित्य इतकं सामर्थ्यवान बनवलं। काही कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली आणि जागतिक मराठी साहित्याचे ते अध्यक्ष होते।
या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी मराठी बद्दलची आपली खंत, आपली व्यथा बोलून दाखवली. माझी माय मराठी डोक्यावर सोनेरी मुकुट धारण करून, अंगावर फाटकी वस्त्र परिधान करून मंत्रालयाच्या दारी तिष्ठत उभी आहे, अशा प्रकारची ती खंत कुसुमाग्रजांनी व्यक्त केली. दुसरं जागतिक मराठी साहित्य संमेलन झालं, ती मॉरिशसला झालं. सर्वार्थानं कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी जीवतोड असे प्रयत्न केलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा कुसुमाग्रजांना आपल्या साहित्याबद्दल, आपल्या कवितेबद्दल अजिबात गर्व नाही. कुसुमाग्रजांची कविता रसिकांच्या दृष्टीनं अमृत सिंचन करणारी अशी आहे. परंतु कुसुमाग्रज आपल्या कवितेबद्दल बोलताना म्हणतात, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, कोठून फुला परिवा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. अशा प्रकारे आपल्या कवितेबद्दलचं भाष्य कुसुमाग्रजांनी केलेलं असलं तरी त्यांची कविता ही महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या दृष्टीनं मोठं वरदान ठरणारी आहे, मोठं टॉनिक देणारी आहे, मोठं परिवर्तन करणारी आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचे विषय आहेत, किंबहुना कुसुमाग्रजांच्या साहित्याचे विषय जे आहेत ते सर्वस्पर्शी असले तरी निसर्ग घटकातली दिव्यता, भव्यता शोधून त्याच्यावर मार्मिक शब्दात कुसुमाग्रजांनी भाष्य केलेलं आहे. माणसांमधलं दातृत्व, माणसांमधलं कर्तृत्व, माणसांमधली महानता हाही कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा अत्यंत आवडता विषय. आणि म्हणून कोलंबसाचं गर्भगीत नावाची कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये ज्या कोलंबसानं भारतखंडाचा शोध लावला तो संबंध माणसांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानास्पद होता. आणि म्हणून कोलंबसाच्या रूपातून कुसुमाग्रज म्हणतात, समुद्राला, अथांग सागराला आव्हान देताना म्हणतात, अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा किनारा तुला पामराला. अशा प्रकारे महासागराला आव्हान देऊन माणसांना कार्य करण्याच्यासाठी कुसुमाग्रजांनी प्रस्फुरित केलेला आहे. कुसुमाग्रज माणसांच्या कर्तृत्वाबद्दल अत्यंत संवेदनशील होतात. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम त्यांची प्रतिभा करते आणि त्यांच्या प्रतिभेला पंख फुटतात आणि माणसांचा तो विषय ते कवितेच्या माध्यमातून रेखाटतात. बाबा आमटे तथा नारायण मुरलीधर आमटे हे समाजानं उपेक्षित केलेल्या, समाजानं बहिष्कृत केलेल्या माणसांच्यासाठी काम करतात, महारोगांच्यासाठी काम करतात, त्यांची सेवा करतात. हे ज्या वेळेला कुसुमाग्रजांना कळलं त्यावेळेला कुसुमाग्रज आनंदाने बेहोश झाले. बाबांना म्हणजेच बाबा आमटेंना भेटण्याची, त्यांचा सत्कार करण्याची योजना त्यांनी आखली. नाशिकमध्ये त्यांचा त्या काळामध्ये भव्य सत्कार केला.
त्या काळात 5,000 रुपयाची थैली बाबा आमटेंना त्याने अर्पण केली. एवढ्यावर थांबले नाहीत, तर बाबा आमटेवरची ही अजरामर कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेतले शब्द इतके सशक्त आहेत, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे त्यांच्या या कवितेतले शब्द आहेत. बाबा आमटेंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना कुसुमाग्रज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. इथून त्यांची कविता सुरुवात होते आणि म्हणतात, आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा, उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र. तुला पाहण्यासाठी, तुला पाहण्यासाठी. माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे. तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखावर वाहण्यासाठी. बाबा, आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय. प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय. म्हणून थोडं वारे पण, थोडं दिवे पण उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी. तुझ्याच मेघशील जीवनातून, तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं. काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी. क्षणभर दिमाकांना जळण्याच्यासाठी, नंतर अनंतकाल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी. कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे. आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसांप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेषा. अशाच 100 आभासात पहाट रात्रीच्या निशब्दातून मी पाहिलं आहे तुझे शिल्पचित्र 300 मैलांवरून. सोमनाथाच्या सूर्यद्रोही जंगलात, पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या विराट वृक्षावर अपराजित कुऱ्हाड मारणारा तू. सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू. श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा, सर्पांच्या प्रदेशात गरुडांचं घर होणारा, वनव्यासमोर घनघोर पाऊस होणारा, दुःखासमोर फक्त निर्भीड माणूस होणारा, दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू. पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोहोचवणारा तू. बाबा, अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेटेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर. सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशोबी हात जुळून येतात छातीवर. आमच्या गळ्यातले कोमल गंधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्यांचा जय जयकार करण्यात. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकांच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात. उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून, आसवांच्या दलदलीतून दुःखानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि 2 दशकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा. 2 शतकं गेल्यानंतर आम्ही होतो मशाल ज्याने टाळकरी तुझ्या मखमली पालक्यांचे, तुमच्या मेलेल्या मतांचे. 2 शतकं गेल्यानंतर आम्ही होतो मतवाले शूर शिपाई, संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळात नमस्कार, एखादा गुच्छ, एखादा हार.
30 पायांवर सरपटणाऱ्या कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार, पण तरीही त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला मला कळतं, आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी. जुने पडते आहे, नवे घडते आहे. काळाच्या स्मशानातून उठलेली भूतावळ जमिनीवरती जटापटीत रळते आहे. रक्तबंबाळ होऊन मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार. पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राखेची तुळयांसारखे तांबडे लाल, काही तोडण्यासाठी, काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन अजिंक्य आहे. हे फक्त तुझ्यासारख्यांच हात उभारून काळाच्या किनाऱ्यावरून धावणार संग्रामशील माणूस. पण तुम्ही जाता तुमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा, चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गाने जा. मागे वळून पाहू नकोस. जो हिशोब कधी केला नव्हता तो यापुढेही करू नकोस. तुला साथ सोबत आम्ही करणार नाही. आमची दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही. तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही. आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा, दक्षिण ध्रुवावरील बर्फांसारखा अगदी एकटा. पण असेच एकाकी पण लाभले होते येशू ख्रिस्ताला, ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर. असेच एकाकी पण लाभले होते बुद्धाला, ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसत आहे तुझ्या पथावर. हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण. जेथे जासी तेथे तो तुझा सांगाती, चालविल हाती धरून या. कुसुमाग्रजांची प्रतिभा आपल्या शब्दांच्या माध्यमातून माणसांमधल्या या कर्तृत्वाला सलाम करते. असं असलं तरी माणसाला गर्विष्ठपणापासून ती रोखणारी आहे. माणूस अति गर्वानं उन्मत्त होऊ नये म्हणून कुसुमाग्रज आपल्या कवितेतून इशारा देतात. असाच माणसाला इशारा देणारी एक कुसुमाग्रजांची कविता आहे, मातीची दरपोक्ती. अतिशय सूचक आहे, अतिशय सुंदर अशा स्वरूपाची कविता आहे. माणसानं आपल्या जगण्यात सगळ्या गोष्टीचं भान आणि अवधान राखलं पाहिजे, याचा इशारा जणू या कवितेतून कुसुमाग्रज देतात. ही माती माणसाला म्हणते, घनघार मृगाचा प्राशुनिया परजन्य, त्या तृषार्थ भूवर आले नवचैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोती, थरथरा कापली वर दर्भांची पाती. ते सुस्त धुलीकन गाऊ लागले गीत, कोलाहल घुमला चहूकडे रानात. ही धुलीकन, ही माती माणसाला काय संदेश देते, काय सांगते? कुसुमाग्रज त्यांच्या धारधार शब्दातून, त्यांच्या रग असलेल्या शब्दातून म्हणतात, अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोश पाऊले पडते आमच्यावरुणी. त्या मत्त पदांना नच जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. प्रासाद भिडू द्या गगनाला गर्वात, डोलू द्या पताका सत्तेच्या उन्मत्त. दौलती उठू द्या प्राशुनी दुर्बळ रक्त, कोसळेल इमला समूळ एका राती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. दर्पणी पाहू द्या रमणी रूप दर्पात, वा बाहू स्फुरू द्या बलशाली सम्राट. पांडित्य मांडू द्या शब्दांचा अकांत, ते रूप बुद्धी ती शक्ती आमुची भरती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. कित्येक सिकंदर जग जिंकुनिया गेले, कित्येक वाल्मिकी अखेरीकडे आले. कित्येक मनु अनमुनी धुळीने गिळले, स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. पाहून हसूये तुमचे ताजमहाल. माती काय म्हणते? पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अन गर्व किती तो काल काय जिंकाल.
या काळाला तुम्ही जिंकू शकणार नाही असा इशारा कुसुमाग्रज आपल्या कवितेतून माणसाला देतात. शेकडो ताज जिथे शोभले काल, शेकडो ताज ही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी, मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी, इकडेच वाहते सर्वांची रहदारी. हो भस्म चितेवर सारी नीती अनिती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. मरणोत्तर वाटे होईल आशा पुरती, स्वर्गीय मंदिरे घ्यायला विश्रांती, लाभेल प्रभूची वा प्रमादांची प्रीती, त्या व्याकुळ मतीला इथेच अंतिम शांती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही शूद्र भावली कोण करी निर्माण, माणसांबद्दल बोलताना कुसुमाग्रज म्हणतात, ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण, मातीतच अंती त्याचे ही निर्वाण, स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. कुसुमाग्रजांनी इथं परमेश्वरांचं अस्तित्व सुद्धा जवळजवळ अमान्य केलेलं आहे. निसर्ग हाच अंतिम आहे. अशा प्रकारे कुसुमाग्रज माणसांच्या सत्तेच्या, संपत्तीच्या, सुंदरतेच्या, विद्वत्तेच्या, अहंकाराला काबूत ठेवतात आपल्या कवितेच्या माध्यमातून इशारा देऊन. कुसुमाग्रजांनी नाटकं लिहिली, तेही अशाच प्रकारच्या माणसांमधलं दिव्यत्व भव्यत्व शोधण्यासाठी, त्याचं महानपण दाखवण्याच्यासाठी, त्याचं कर्तृत्व दाखवण्याच्यासाठी. महाभारतातला कर्ण हा अतिशय संवेदनशील विषय, अतिशय उपेक्षित असलेला, एका बाजूला महारथी असलेला, एका बाजूला प्रचंड दातृत्व असलेला हा कर्ण आत सारखा कुडत होता, सारखा धुमसत होता, व्यथा सहन करत होता, अवहेलना सहन करत होता. कुसुमाग्रजांनी इतिहासाच्या, पुराणांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांना न्याय देण्याचा, कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपलीच आई असून तिच्या बरोबर मोकळेपणानं बोलता येत नाही, माझ्या रक्तामांसाची हाडामांसाची भावंड असून त्यांच्याशी मला जन्मभर वैरत्व करावं लागतं. हे द्वंद्व कर्णाच्या मनात कर्णाला सारखं जाळत होतं, परंतु कर्ण उघडपणे बोलू शकत नव्हता. असा हा वेगळा कर्ण कुसुमाग्रजांनी कौंतेय नावाच्या नाटकातून मांडला आणि तो रसिक वाचकांना अतिशय भावला. अतिशय ताकदवान, दातृत्ववान असलेला कर्ण किती हळवा, किती संवेदनशील होता हे कौंतेय नाटकातून कळून गेले. त्याच प्रकारे दुसरा पेशवा हे नाटक आहे. बाजीराव पेशवा, बाजीराव बाळाजी पेशवा हा राजपुरुष मस्तानीच्या प्रेमात पडला आणि एक वेगळं संकट त्यानं ओढवून घेतलं. संस्कृतींच्या अभिमानांनी, धर्माच्या अभिमानांनी राजा असून सुद्धा पेशव्याला, बाजीरावाला किती त्रास दिला, किती छळ केला. आणि एवढा असताना सुद्धा बाजीरावांनी मस्तानीला दिलेला शब्द अखेरपर्यंत मोडला नाही, तिला आपल्यापासून दूर केलं नाही. बाजीरावाच्या स्वभावातली ही महानता, बाजीरावाच्या स्वभावातलं हे मोठेपण कुसुमाग्रजांनी आपल्या दुसरा पेशवा या नाटकातून मांडलेला आहे. असाच आणखीन एक विषय जो कुसुमाग्रजांना सारखा प्रस्फुरित करत होता तो म्हणजे लक्ष्मी, झाशीची राणी लक्ष्मीबाई. एक स्त्री असून सुद्धा जिनं इंग्रजांशी
निखराचा लढा दिला. अंतस्थ शत्रूंनाही तिनं तोंड दिलं. अशी एक तेजस्वी ओजस्वी बाण्याची स्त्री कुसुमाग्रजांना सारखं खुणावत होती. आणि म्हणून कुसुमाग्रजांनी झाशीच्या राणीच्या जीवनावर नाटक लिहिलं, ज्या नाटकाचं नाव आहे वीज म्हणाली धरतीला. अशा प्रकारची साहित्य संपदा कुसुमाग्रजांनी निर्माण केली आणि तमाम मराठी रसिकांना एक मेजवानी दिली. कुसुमाग्रजांच्या दृष्टीनं परमेश्वराचं अस्तित्व हे चर्चेचा विषय होऊ शकत नाही. तो ज्याच्या त्याच्या अनुभूतीचा विषय आहे. कुसुमाग्रज त्यांना न पटणाऱ्या गोष्टीवर स्पष्ट मत मांडत होते. तेव्हा अशा प्रकारे कुसुमाग्रजांनी कविता लिहून मराठी भाषेची ज्योत मराठी माणसांच्या मनात जागती ठेवलेली आहे. मराठीला प्रचंड ताकद देण्याचं, मराठीला प्रचंड ऊर्जा देण्याचं काम कुसुमाग्रजांनीच केलेलं आहे. ज्ञानपीठ पारितोषिक विजेता हा कवी समाजाचा मोठा भाष्यकार होता आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून पाळणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्याला शासन मान्यताही मिळालेली आहे. आता त्याला समाज मान्यताही मिळते आहे. कारण बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळानं हे अभियान हाती घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम बस स्थानकामधून कुसुमाग्रजांच्या कवितांचा जागर केला जातो आहे आणि त्यांची ही कविता त्यांच्या भाषेचं हे अमृत सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम महामंडळ करत आहे. तेव्हा अशा या कुसुमाग्रजांना मंगेश पाडगावकरांच्या शब्दात जर सांगायचं झालं, सलाम कुसुमाग्रज सलाम, एका हाताने नव्हे दोन्ही हात जोडून सलाम सलाम. धन्यवाद.